हॅलो, गुड मॉर्निंग. काय मा स्वप्न विप्न पडले की नाही? म्हणलं फोनवर ऐकण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात जाऊन विचारू काय स्वप्न आहे म्हणून. काय सौमित्र, कालचं भूत उतरलेलं दिसत नाही हा? पण घाबरू नकोस, माझ्याकडे एक उत्तम उपाय आहे. माझ्याकडे उपाय असा आहे की डिस्पेन्सरीत कोणी नाहीये. गोळ्या घ्यायला कधी येत आहे मॅडम? मैत्री, मी घुसमट होईल असं काही वागलोय का ग? तू नाही वागलास, पण माझं मलाच कळलंय. मला स्पेस हवी आहे माझी. आतापर्यंत मी सारखी पळत राहिली इथून तिथे स्वतःपासून, पण मला आता असं नाही करायचंय. मला स्वतःचा शोध घ्यायचाय. काय कसला स्वतःचा शोध? असं काही नसतं मैत्री. हे बघ, मला माहितीये तुला हे जे काही वाटतंय हे थोड्या वेळापुरतं असणार आहे. हे काही दिवसात हे संपेल फिलिंग. मला माहितीये तू परत आधीच्या मैत्रीसारखी नॉर्मल वागायला लागणार आहेस. पण माझं एवढंच म्हणणं आहे की मग तोपर्यंत मी सहन का करायचं, एवढंच मला वाटतं. एक्झॅक्टली. तू सहन नाही करायचं सौमित्र. हे बघ, काय असतं, रिलेशनशिप ना कधीच इक्वल नसते. त्याच्यात कोणी ना कोणीतरी वरचढ असतोच. आणि मग प्रॉब्लेम काय होतो माहितीये ना? आणि मग आपण त्याग, समर्पण या गोष्टींना उगाच उदात्त मानतो. पण आपण नीट विचार केला पाहिजे की या गोष्टी खरंच तितक्या उदात्त आहेत का, की फक्त फसवणूक आहे? म्हणजे बघ ना, जी व्यक्ती त्याग करते तिला असं वाटतं की आपण आपलं मन मोडून जगतो, आणि जिच्यासाठी त्याग केला जातो त्या व्यक्तीला असं वाटतं की अरे बापरे, हिने माझ्यासाठी त्याग केला. म्हणजे सुख कोणालाच मिळत नाही ना. दोन्ही व्यक्ती दुःखीच असतात. तुला काय वाटतं? मला वाटतं मैत्री हे तुझं एक नवीन फॅड आहे, बाकी काही नाही. जाऊ दे, तुला नाही कळणार मी काय बोलते. तू विचार केलास का रे मी जे बोलले होते त्याचा? मेडिटेशन कॅम्पला जाऊन ये. एकदा तू जाऊन आलास ना की मग तुला कळेल मी त्या जागी जाणार नाही, कारण ती माझ्यासाठी खूप वाईट जागा आहे जिथे तुला वेड लागलं आणि तू वेड्यासारखी वागायला लागलीस. मी तिथे आयुष्यात जाणार नाही, कळलं? मला एक सांग, तू आत्ता माझ्याबरोबर येणारस की नाही कॅफे? एवढंच मला सांग. शांत सौमित्र, तू आधी शांत हो. मैत्री, मी तुला अरे एवढंच सांग की तू आत्ता तिकडे येणारस की नाही, एवढंच मला ऐकायचं. सौमित्र, शांत हो आणि मी काय सांगते ते नीट ऐक. हे बघ, मी आता तुझ्या सोबत नसणार आहे. आपण आता वेगळे होतोय, वेगळे झालोय आपण. आणि मुळात ना माझा बंधन असणाऱ्या नात्यांवरचा विश्वास उडालाय. अच्छा, म्हणजे मी मूर्ख आहे, बरोबर ना? हेच तर तुला त्याच्याबद्दल काय वाटलं असतं? म्हणजे काय म्हणायचंय तुला? आय वुड नेव्हर लुक ॲट हिम इन दॅट वे. विचार तर करून बघ. हे बघ, मला काय वाटतं, विचारांमध्ये ना आपण असं बांधून नसतं घ्यायचं स्वतःला. विचारांमध्ये आपण काही करू शकतो. आपल्याला हवं तर आपण गुरुदत्त बरोबर आपलं अफेअर असू शकतं. म्हणजे तो जिवंत नाहीये तरी, आणि सौमित्र तर जिवंत आहे, शिवाय चार्मिंग आहे. म्हणजे समजा आमचं नसलं असतं तर तुझ्या मनात ट्विंकल ट्विंकल झालं असतं. हाऊ आय वंडर व्हॉट यू आर असं विचारावं असं वाटलं असतं की नाही? मैत्री, म्हणजे म्हणजे तुला असं म्हणायचंय का की आमचं काही नाही? मैत्री, असं काही नाहीये आमच्यात. तू मला विचारलास म्हणून मी सांगितलं ग, अदरवाईज काहीच नाहीये. तू मी असं कसं करेन? म्हणजे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडवर लाईन कशी मारेन मी? व्हाय नॉट? हे बघ, तू करिअरिस्टिक आहेस, तो पण आहे. तू फोकस्ड आहेस, तो पण आहे. एक मिनिट थांब. हे बघ, ते शौनकचं मध्ये झालं तेव्हा मी त्याला सारखा फोन करायचंय म्हणून तुला वाटतंय का असं? हा अगं नाही, असं काही नाहीये. असं कसं वाटतंय तुला? म्हणजे हा, शौनक तुझ्या घरी राहायला आला होता तेव्हा मला असं वाटलं का? मग तू असं का वाटून घेतेस?
हे बघ असं काही नाही, मी शपथ सांगते, आय कॅन्ट एव्हर डू नथिंग लाईक दॅट, आणि नॉट इवन इन माय ड्रीम्स. मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करते ऋतू. स्वप्नांमध्ये तरी स्वतःला बांधून घेऊ नकोस. आणि सौमित्र हे स्वप्न नाहीये, वास्तव आहे. हे बघ, असं इमॅजिन कर की तू पिवळ्या रंगाची पैठणी नेसलीस, डिझायनर ब्लाउज घातलंयस, नाकात नथ आहे आणि समोर सौमित्र उभा आहे, मरून कलरच्या झब्ब्यामध्ये आणि धोतरामध्ये. नाही 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 मैत्री, स्टॉप इट. मी असं काही विचार करणार नाहीये. हे बघ, आमचा ब्रेकअप झाल्यानंतर मी शौनक बद्दल असा विचार करत नाही, आणि तू सौमित्र बद्दल असं कसं बोलतेस ग? नाहीये. हाय, एक्सक्यूज मी, गुड मॉर्निंग. विकीला खोकला झालाय. माझं सोडा, चुंबकच्या पोटामध्ये सकाळपासून गुडगुड गुडगुडत आहे. हे बघा, डिस्पेन्सरी अजून उघडायची, त्यामुळे नंतर या. चला. दवाखाना उघडावा लागेल डॉक्टर. हे आमच्या विकीसारखे इतके संवेदनशील आणि आरभगाचं मन असलेल्या माणसाला या क्रूर जगासमोर नेमकं काय वाटत असेल याचा विचार कधी केलाय का तुम्ही? तपासा याला. चलो, स्टेथोस्कोप द्यायचा, तपासा याला. तर खांदा डिस्लोज झाला बिचाऱ्याचा. कांदा? कधी? अरे विकी, आपण काल ते बाटल्या फेकण्याची शर्यत नको होती लावायला. तेव्हा का? नाही, पण तुझा नेम फार चांगला आहे रे. तू बरोबर हा नेम धरून कचऱ्यामध्ये टाकला होता डब्यात. हाताला एखादं खांबावर मारून पडत होता बाटल्या बरोबर. कारण मला ते डॉच बॉलची सवय आहे. बरोबर. अभिनंदन यार तू. थँक्स. डॉक्टर, वॉमिट का होतोय याला सारखं, पण उलट्या का होतात? हे खरं तर या क्रूर आणि विषण्ण जगासमोर अपचन नसेल ना झालं. माझं सोड चुंबक. याच बघा, याच एवढं डोकं दुखतंय, इतकं डोकं दुखतंय, इतकं डोकं दुखतंय. किती करतो रे माझ्यासाठी. आपण बहुतेक ते रसगुल्ले नको होते खायला काल. त्याचा खवा खराब निघाला म्हणून ना तुझं पोट खराब झालंय. रसगुल्ले? मला वाटलं तू उकडलेलं अंड होतं. बहुतेक रसगुल्लेच होते. हो का? एक काम करा, तुम्ही दोघंही, तुम्ही आता निघाच. नाही काय, आता पेशंट येतील माझे, आणि माझे पेशंट दारू पिऊन येत नाहीत. एक मिनिट, आवाज खाली घ्या. खाली आवाज तुमचा. हे बघा, आम्ही सकाळपासून दारू प्यायलेलो नाहीये. हा, पण सकाळपर्यंत प्यायलीत ना. अरे नाही, रात्री फक्त थोडीशी पेलोय, थोडू. किती 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 वाजेपर्यंत बसलेलं? 2, 3, 4, 5, 1, 6 पास. आपण कॉम्प्रो टाकू. 6:30. पण बाटल्या फेकल्या तो लाईट जास्त होता. पण सकाळ नव्हती झाली, म्हणजे सकाळपर्यंत दारू प्यायलेलो नाहीये. अरे तुम्हाला, ए चला निघा, तुम्ही बाहेर निघा पटकन. दारू पिऊन येता लाज नाही वाटत? एक मिनिट, आवाज नाही चालायचा. हा, काय बोलताय आम्हाला? ह्या बिचारा निष्पाप चुंबक, आणि मी, माझी बायको आजकाल माझ्याशी नीट वागत नाहीये. माझा घटस्फोट होऊ शकतो याचा विचाराचा ब्रेकअप झालाय. आणि तुम्हाला काय, तुमचं बरं आहे, तुमचं साखरपुडा झालाय म्हणजे ते तुम्हाला काय कळणार आमचं दुखणं? अरे साखरपुडा ठरून सुद्धा ब्रेकअप झालाय ना माझा आता, तरी मी दारू पितोय का तुमच्यासारखी? ब्रेकअप झाला? कधी? कसा? तुला बॉयफ्रेंड कसा हवाय? म्हणजे फॉर एक्झाम्पल सौमित्र कसा वाटतं तुला? काय? सौमित्र? काय बोलतेस, मला काही टोटलच लागत नाहीये. मैत्रेयी आणि सौमित्रचं ब्रेकअप झालंय. काय? येस. आणि ही मूर्ख मुलगी त्याच्यासाठी गर्लफ्रेंड शोधायला निघालीये, आणि मॅडमचा मला सुद्धा विचारून झालंय. मैत्री, विचित्र आहे हे, कळतंय का तुला? आणि हे बघ, माझं ना आदिलवर खरं प्रेम नसतं ना, तरी सुद्धा मी यासाठी तयार झाले नसते अगं. एक्झॅक्टली.